ईव्हीएम हॅकिंग वादात एलॉन मस्क पाठोपाठ आता आयटी तज्ञ सॅम पित्रोदा यांनीही उडी घेतली आहे। ईव्हीएम मध्ये फेरफार करणं शक्य आहे असा दावा त्यांनी केलाय। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। तेव्हा ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा मागच्या 2-3 दिवसांपासून चांगलाच गाजतोय। सुरुवातीला एलन मस्क यांनी याबाबत ट्विट केलेलं होतं की ईव्हीएमचा वापर थांबायला हवा, बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हायला हव्यात, कारण माणूस आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं। आणि त्यानंतर पित्रोदा यांनी देखील तशाच आशयाचं ट्विट केलेलं आहे। पित्रोदा यांनी आता काय ट्विट केलं आपण बघूयात। पित्रोदा या ट्विटमध्ये म्हणतायत, एलॉन मस्कच्या ट्विटनंतर ईव्हीएमचा वाद आणखीनच तापलाय। मी आयटी सॉफ्टवेअर टेलिकॉममध्ये 60 वर्ष घालवली आहेत। मी ईव्हीएम प्रणालीचा बारकाईनं अभ्यास केलाय। मला विश्वास आहे की त्यात फेरफार करणं शक्य आहे। मतपत्रिकेद्वारे निवडणुकीचा परंपरागत मार्गच सर्वात चांगला आहे असं मतही सॅम पित्रोदा यांनी मांडलंय।